मंडळी, महाराष्ट्रात सध्या एका चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय. समाज प्रबोधन, कीर्तन आणि परखड मतांसाठी ओळखले जाणारे निवृत्ती इंदुरीकर महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कधी वक्तव्यांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमुळे, तर कधी कार्यक्रमांच्या नियोजनामुळे ते कायम चर्चेत असतात. पुण्यातील एका कीर्तनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि थेट पोलिसांशी झालेल्या वादामुळे नेमकं काय घडलं? दोष कुणाचा, जबाबदारी कुणाची आणि या सगळ्यातून काय बोध घ्यायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. मागील महिन्यात त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागल्यानंतर आता पुन्हा एकदा ते वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत, तेही पुण्यातील वाहतूक कोंडी आणि पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीमुळे. पुण्यातील काळेपडळ परिसरात श्रीराम चौकात 31 डिसेंबर रोजी रात्री इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाची किंवा स्थानिक पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला, ज्यामुळे संध्याकाळी 5:30 पासून रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 3 तास या परिसरात भीषण वाहतूक कोंडी झाली. अरुंद रस्ते आणि मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या असलेल्या पुण्यात या कार्यक्रमामुळे स्कूल बस, अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका तसेच सामान्य नागरिकांची वाहने अडकून पडली होती. अनेक नागरिक अक्षरशः रस्त्यावर उभं राहून कीर्तन ऐकत होते, तर दुसरीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ट्रॅफिक जॅमबाबत नियंत्रण कक्षाला सतत तक्रारी येऊ लागल्यानंतर काळेपडळ वाहतूक पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव घटनास्थळी दाखल झाले. वाहतुकीची गंभीर कोंडी पाहून त्यांनी आयोजकांना जाब विचारला आणि कुणाच्या परवानगीने रस्ता बंद केला असा थेट सवाल केला. इतकंच नव्हे तर त्यांनी कीर्तन तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले, ज्यामुळे इंदुरीकर महाराजांना काही काळासाठी कीर्तन थांबावं लागलं आणि तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर प्रवीण जाधव यांनी माईक हातात घेऊन उपस्थित नागरिकांना वाहतूक कोंडीचे गांभीर्य समजावून सांगितले आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं. आयोजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. प्रवीण जाधव यांनी स्पष्ट केलं की कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याबाबतचं पत्र काळेपडळ पोलीस स्टेशनला देण्यात आलं आहे. मात्र वाद वाढत असल्याचं पाहून आयोजक आणि स्वयंसेवकांनी मध्यस्थी करत एका बाजूने रस्ता मोकळा करण्याची तयारी दर्शवली. पोलीस अधिकाऱ्यांनीही महाराजांच्या कार्यक्रमाबद्दल आदर व्यक्त करत कार्यक्रम सुरू ठेवायचा असेल तर किमान एक लाईन वाहतुकीसाठी खुली ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर नागरिकांनी खुर्च्या बाजूला घेतल्या, स्टेजसमोर बसण्याची व्यवस्था केली आणि लोकांच्या सहकार्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू झाली. यानंतर कीर्तनाचा पुढील कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून इंदुरीकर महाराजांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे नियम व परवानग्यांचं पालन न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे धार्मिक कार्यक्रमांमुळे होणाऱ्या सार्वजनिक गैरसोयीवरही गंभीर विचार करण्याची गरज असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडिया आणि जनमतामध्ये दोन स्पष्ट बाजू पाहायला मिळाल्या. एका बाजूला अनेकांनी वाहतूक पोलिसांच्या भूमिकेचं समर्थन केलं असून कोणताही धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी कायद्याच्या चौकटीत राहून आणि आवश्यक परवानग्या घेऊनच तो आयोजित झाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं जात आहे. पुण्यासारख्या गर्दीच्या शहरात रस्ता बंद करून कार्यक्रम घेणं म्हणजे हजारो नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणं असून आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होणं अतिशय गंभीर बाब असल्याचं अनेकांनी अधोरेखित केलं. तर दुसऱ्या बाजूला इंदुरीकर महाराजांचे समर्थक त्यांच्या बाजूने उभे राहताना दिसले. महाराज हे समाज प्रबोधनाचं काम करतात, त्यांची कीर्तनं लोकांसाठी प्रेरणादायी असतात आणि त्यामुळे पोलिसांनी थोडा संयम आणि समन्वय दाखवायला हवा होता, असं समर्थकांचं म्हणणं आहे. काहींनी तर पोलीस अधिकाऱ्यांची भाषा आणि पद्धत योग्य नव्हती असा आरोपही केला. मात्र स्वतः इंदुरीकर महाराजांनी या संपूर्ण वादात कोणताही आक्रमक पवित्रा न घेता काही काळ कीर्तन थांबवून पोलिसांच्या सूचनेनुसार कार्यक्रम पुढे नेल्याचं दिसून आलं. त्यामुळे हा वाद केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक आयोजनं आणि कायदा सुव्यवस्थेतील समन्वय यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला असून भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांनी प्रशासनाची योग्य परवानगी घेणं आणि नागरिकांनाही सहकार्य करणं किती आवश्यक आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
या घटनेनंतर प्रशासनाकडूनही अधिक स्पष्ट भूमिका मांडली जात असल्याचं दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमुळे वाहतुकीवर परिणाम होणार असेल तर आयोजकांनी आगाऊ नियोजन, वाहतूक पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था आणि वेळेचं काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत आणि कोणत्याही व्यक्तीची लोकप्रियता किंवा कार्यक्रमाचं स्वरूप पाहून कायद्यात शिथिलता देता येणार नाही, असंही अप्रत्यक्षपणे स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे या प्रकारामुळे इंदुरीकर महाराजांच्या प्रतिमेवरही चर्चा सुरू झाली असून समाज प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या कार्यक्रमांमधूनही शिस्त, नियम पालन आणि सामाजिक जबाबदारीचं उदाहरण घालून देणं अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. साखरपुडा वादानंतर निर्माण झालेली टीकेची धग शांत होत असताना पुन्हा एक नवा वाद समोर आल्यामुळे इंदुरीकर महाराजांनी पुढे यावर काय प्रतिक्रिया द्यावी, ते प्रशासनाशी थेट संवाद साधतील का आणि भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी अधिक काळजी घेतील का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. एकूणच हा प्रकार केवळ एका कीर्तनापुरता मर्यादित न राहता धार्मिक श्रद्धा, सार्वजनिक व्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी यांच्यातील समतोल किती नाजूक आहे हे दाखवून देणारा ठरला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांमधून सतत चर्चा होत असताना काही कायदेतज्ञ आणि सामाजिक अभ्यासकांनीही आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मते कोणताही कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यावर घेतला जात असेल तर तो केवळ धार्मिक भावनेचा विषय न राहता सार्वजनिक सुरक्षिततेचा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न बनतो. रस्ते हे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी असतात, त्यामुळे ते तासनतास बंद ठेवणं योग्य नाही, असं ते ठामपणे सांगत आहेत. त्याचवेळी प्रशासन आणि पोलिसांनीही अशा प्रसंगी केवळ कारवाईवर भर न देता आयोजकांशी आधी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणणं अधिक परिणामकारक ठरू शकतं, असं मतही मांडलं जात आहे. इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमात शेवटी नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि पोलिसांच्या समजावून सांगण्यामुळे मार्ग निघाला, हे सकारात्मक मानलं जात आहे. मात्र हा वाद भविष्यातील अनेक धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी एक इशारा ठरू शकतो. नियम पाळले नाहीत तर किती मोठा गोंधळ उडू शकतो आणि एकाच वेळी प्रशासन, आयोजक आणि नागरिकांच्यात समन्वय नसेल तर परिस्थिती कशी हाताबाहेर जाऊ शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे. मंडळी, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक कार्यक्रम कितीही महत्त्वाचे असले तरी सार्वजनिक नियम, कायदे आणि सामान्य नागरिकांची गैरसोय दुर्लक्षित करून चालणार नाही. एकीकडे समाजाला दिशा देणारे प्रबोधन आवश्यक आहे, तर दुसरीकडे शिस्त, नियोजन आणि प्रशासनाशी समन्वयही तितकाच महत्त्वाचा आहे. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे निर्माण झालेला हा वाद भविष्यातील अनेक कार्यक्रमांसाठी ब्रडा ठरू शकतो. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? पोलिसांची भूमिका योग्य होती का की आयोजकांची चूक होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. अशाच महत्त्वाच्या, सविस्तर आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी महाराष्ट्र फोकस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. मी जानकी पाटील. धन्यवाद.